लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली। त्यामध्ये पैसे पोचलेले आहेत। 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। हेही पैसे खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना आज 24 नोव्हेंबर आजचा वार सोमवार, आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो। त्यामुळे नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे। त्याच अनुषंगाने आजपासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे, या ठिकाणी हे नियमाप्रमाणे वाटप होत आहे, परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला अगोदर का वाटप होत आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल तर बघा लाडक्या बहिणींना आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। म्हणजे स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये पंचायत समितीची निवडणूक असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, तर अशा सर्व स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आणि या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता लवकरच आचारसंहिता लागू होत आहे आणि या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार होते। कारण सर्व लाडक्या बहिणींना माहिती असेल की आचारसंहितांमध्ये कोणत्या योजनांचे पैसे वाटप केले जात नाहीत। त्याच अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून आचारसंहितेच्या अगोदर हे पैसे वाटप केले जाणार होते, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 24 नोव्हेंबर सोमवार या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे। कारण लाडक्या बहिणींना काल 23 नोव्हेंबर कालचा वार रविवार होता, तर कालच या ठिकाणी नोव्हेंबर हप्त्याचा निधी म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यासाठी 3600 कोटींचा निधी आणि डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यासाठी 3600 कोटींचा निधी म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे वाटप करण्यासाठी टोटल 7200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। कालपासूनच हे पैसे वाटप केले जाणार होते, परंतु काल रविवार असल्यामुळे काल सर्व बँकांना सुट्ट्या असल्यामुळे हे पैसे काल आलेले नव्हते, परंतु आज सोमवार आहे, तर आज 24 नोव्हेंबर सोमवार रोजी हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही। कारण आज या ठिकाणी 24 नोव्हेंबर सोमवार या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। तशा प्रकारची माहिती आताच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार केवायसी ची अट रद्द करून म्हणजेच केवायसी केलेले असेल किंवा नसेल केलेले तरी पण पैसे वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांनी पैसे सोडलेले आहेत, तशा संबंधीची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। बघा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी काय माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, आता या 3ऱ्या हप्त्याचे येतील। आता बघा लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा या ठिकाणी पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द 100% पूर्ण करत असतात। बघा एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या वेळेस सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अशाच पद्धतीने हा शब्द सुद्धा पूर्ण केलेला होता। त्याचप्रमाणे आता या ठिकाणी परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब परत एकदा हा शब्द पूर्ण सुद्धा करत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घ्यात की आज
24 नोव्हेंबर सोमवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो उद्या 25 नोव्हेंबर, परवा दिवशी 26 नोव्हेंबर म्हणजेच 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर हे 3 दिवस निवडण्यात आलेले आहेत। या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे आज 24 नोव्हेंबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, उद्या 25 नोव्हेंबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, परवा दिवशी 26 नोव्हेंबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे। परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतात लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। नोव्हेंबर 2 महिन्याचे मिळतील त्याबद्दल आपण काळजी करू नका। विरोधक टीका करतायत, विरोधकांना ही योजना आम्ही आणलेली बघवत नाही, सांगतायत ही योजना बंद पडेल। आता बघा लाडक्या बहिणींनो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। कारण खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारची बातम्या फिरत होत्या, परंतु खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींनो हे सरकार माहितीचं आहे, हे सरकार इमानदारीचं आहे। बघा या सरकारने सर्व लाडक्या बहिणींना मागच्या 1 वर्षांपासून आता 1.5 वर्ष पूर्ण होत आलेले आहे, तर या 1.5 वर्षापासून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो हे सरकार कामाचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा सरकारला निवडून देत आहेत आणि सरकार सुद्धा लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहे। कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की हे आपण या ठिकाणी लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप करू तर लाडक्या बहिणी आपल्याला जास्तीत जास्त मतदान करतील आणि त्याप्रमाणे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर हे मतदान सुद्धा सुरूच आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घ्या की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज 24 नोव्हेंबर सोमवार रोजी पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या 25 नोव्हेंबर मंगळवार रोजी पैसे वाटप होतील आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी 26 नोव्हेंबर या ठिकाणी बुधवारी पैसे वाटप होतील त्याची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घ्यात। म्हणजेच कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर कशा पद्धतीने घडवणार आहे याचीच माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपलं नुकसान कसल्याही प्रकारे होऊ नये तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा भरपूर बातम्या फिरत होत्या। तुम्ही सुद्धा युट्यूबवरती, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती मोठ्या पद्धतीने अशा खोट्या बातम्या पाहिलेल्या असतील, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला कोणतीही बातमी पाहण्याची गरज भासणार नाही, कारण आज सकाळपासूनच हे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। बघा सकाळी पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, दुपारी दुसरा टप्पा आणि संध्याकाळी तिसरा टप्पा अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये हे पैसे वाटप केले जात आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होत आहे। बघा या ठिकाणी केवायसीची अट लावण्यात आलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना केवायसीची अट शिथिल करून, केवायसीची अट रद्द करून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांनी या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्या जर लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील तर त्यांना 100% पैसे मिळतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्यांना हे पैसे वाटप होणार नाहीत। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर एक गोष्ट बघून घेऊया, ती गोष्ट म्हणजे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना नियमांमधून वगळण्यात येत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही
माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। जर तुम्ही ही माहिती न पाहता व्हिडिओ बंद केला तर तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती देत आहे। 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते। परंतु या 2,52,00,000 अर्जांपैकी टोटल मिळून 14,000 पुरुषांनी अर्ज केलेला होता। त्यासोबतच 10 ते 15,000 अशा लाडक्या बहिणी होत्या की त्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या, तर त्यांनी सुद्धा अर्ज केलेला होता। तर अशा सरकारी कर्मचारी असणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे पैसे वाटप होणार नाहीत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे वाटप होणार नाहीत। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांना सुद्धा पैसे वाटप होणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी नियमांचं पालन करत नसतील, अटी शर्तींचं पालन करत नसतील, त्यांना सुद्धा पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना या सर्व गोष्टींची काळजी तुम्ही लक्षात घ्यायची आहे, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील, फक्त तुम्हालाच पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही सर्व नियम बघायचे आहेत। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हे पैसे वाटप होणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची या ठिकाणी या तिघांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून हे नियम लावण्यात आलेले होते। तर बघा, लाडक्या बहिणींना हे नियम 2024 मध्ये लावण्यात आलेले होते, परंतु आता 2025 संपत आलेला आहे। सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे, तर आता सध्याच्या स्थितीला काही नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। म्हणजे 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते। तर योजना सुरू करण्याच्या अगोदर राज्य शासनाकडून काही महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले होते। तर ते नियम आणि या 2025 मध्ये आज काही महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत, ते नियम तुम्हाला सांगत आहे। जर तुम्ही त्या जुन्या नियमांमध्ये आणि या नवीन नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही जुन्या नियमांमध्ये नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हे पैसे वाटप होणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे, तर तो पहिला नियम म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। बघा, जर तुम्ही अशा नियमांमध्ये, अशा पात्रतांमध्ये, अशा अटी शर्तींमध्ये बसत असाल तर पैसे येतील, परंतु जर तुम्ही या नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला नियमावली वाचून दाखवलेली आहे। आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची, बँकांची यादी बघून घेऊया। त्यासोबत कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील, आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, या ठिकाणी कोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, आपल्या खात्यामध्ये हे पैसे 100% पडावे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, लाडकी बहिणींना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा पद्धतीने भरपूर प्रकारच्या बँका आहेत। या सर्व बँकेमध्ये हे पैसे वाटप होणार नाहीत, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल, ज्या बँकांना डीबीटीची प्रोसेस असेल, अशा बँकेमध्ये अशाच या ठिकाणी बँकेमध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, आधार कार्डला बँक खातं लिंक नसेल, सीडिंग होत नसेल, तर अशा बँकेमध्ये पैसे वाटप होणार नाहीत। बघा, या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतील त्याची यादी आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। त्यामुळे तुमची बँक कोणत्या यादीमध्ये आहे, म्हणजे ज्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे का, किंवा तुमचं खातं ज्या बँकेमध्ये पैसे येणार नाही त्या बँकेमध्ये आहे, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला
मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो। आता बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। आता आपण बघून घेऊयात की आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, कोणकोणत्या लाडके बहिणींना पैसे मिळणार आहेत, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो, ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। तर बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे, तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। बघा, राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणत्या बहिणींना पैसे येणार नाही त्याची माहिती सांगतो। बघा, उत्पन्न जास्त असेल तर पैसे येणार नाही, श्रीमंत घरामधील बहिणी असतील तर पैसे येणार नाहीत, 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतील तर पैसे येणार नाही, सरकारी कर्मचारी असाल तरी पण पैसे येणार नाहीत। बघा, असे नियम लावण्यात आलेले आहेत, हे नियम जुनेच आहेत, त्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष करायचं नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न पाहता, तुमचा सुद्धा जास्त वेळ न घेता थेट तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तोटा सुद्धा होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो। आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील, त्याचप्रमाणे परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। आता बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील टोटल 2,22,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे एकाच दिवशी वाटप करणे शक्य होणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे, 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपण हे 3 दिवस कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर हा सर्वात मोठा जिल्हा आहे, त्यामुळे पुणे शहराला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, कोल्हापूर, सोलापूर, त्यासोबत परभणी, बीड, जालना असेल, जळगाव असेल, त्यासोबतच या साईडला पाहायला गेलं तर कोल्हापूर आहे, त्यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, सातारा, रायगड, रत्नागिरी, हिंगोली अशा सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येतील, कारण महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे हे जिल्हे आहेत। आता उर्वरित जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो, परंतु लाडके बहिणींनो, एक गोष्ट तुम्ही लक्ष देऊन ऐकायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे केवायसी। बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केलेले असेल त्यांच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आलेली आहे, आणि ज्या लाडक्या बहिणीने अजून केवायसी केलेले नसेल त्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, केवायसी केलेली असेल तरी पण हा व्हिडिओ 2 मिनिटं पहा, आणि केवायसी केलेले नसेल तरी पण हा व्हिडिओ 2 मिनिटं पाहायचा, कारण लाडक्या बहिणींना राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केलेले असेल त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांनी अजून केवायसी केलेले नसेल त्यांच्यासाठी धक्का देणारी बातमी आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी केवायसीची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 ही ठेवण्यात आलेली होती, परंतु या ठिकाणी 18 नोव्हेंबर पर्यंत भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नव्हती, त्यामुळे या तारखेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी केवायसीची तारीख 18 नोव्हेंबर 2025 ठेवण्यात आलेली होती, परंतु या ठिकाणी 18 नोव्हेंबर पर्यंत भरपूर बहिणींची केवायसी झालेली नव्हती, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी ही तारीख वाढवण्यात आलेली आहे। तर ही तारीख आता 31 डिसेंबर 2025 करण्यात आलेली आहे। 31 डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करता येणार आहे।